Good morning student and once again welcome to the class. Now today started geography's third numbers chapter. Chapter number 3 comparing a globe and a map field visit. म्हणजे ग्लोब मीन्स पृथ्वीगोल, मॅप मीन्स नकाशा अँड फील्ड विजिट मीन्स क्षेत्रभेट. तर पृथ्वीगोल, नकाशा, तुलना व क्षेत्रभेट हे आपल्याला या लेसनमध्ये बघायचं. Friends, we have seen how meridians and parallels are shown on a globe. We have also learned how they are used to determine the location. तर बघा मुलांनो, आपण पृथ्वीगोलावर, ग्लोब मीन्स पृथ्वी अँड मेरिडियन्स मीन्स अक्षवृत्ते आणि पॅरलल्स मीन्स रेखावृत्ते. तर आपण हे पृथ्वीगोलावर अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते कशी काढली जातात आणि त्यावरून त्या ठिकाणाचे जे प्लेस असते, म्हणजे त्या ठिकाणाची जी निश्चिती असते, ते स्थानसुद्धा आपण कशी निश्चिती केली आहे हे सुद्धा आपण या आधीच्या लेसनमध्ये शिकलेलो आहोत. तर या लेसनमध्ये इन दिस लेसन लेट अस कम्पेअर अ मॅप, अ ग्लोब अँड अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन देम. तर आपल्याला या पाठात, या लेसनमध्ये पृथ्वीगोल व नकाशा यामधील जो फरक आहे ते काय आहे आपल्याला लर्न करायचं आहे. आता आपल्या जो सिलेबस आहे त्या सिलेबसमधून डू इट युअर सेल्फ, डू यू नो हे जे पॉईंट्स दिलेले आहे ते आपल्या लेसनमधून किंवा आपल्या सिलेबसमधून रिड्यूस झालेले आहे, त्यामुळे आपल्याला ते घ्यायचे नाही आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन मीन्स त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण काय आहे. यू मस्ट हॅव ऑब्झर्व दॅट. म्हणजे आता हे तुम्हाला तुमच्या निरीक्षणावरून कसे लक्षात येईल ते बघा. मॅप्स आर 2 डायमेन्शनल व्हेरियाज अ ग्लोब इज 3 डायमेन्शनल. आता मॅप मीन्स काय होते तर नकाशा, आणि डायमेन्शन मीन्स द्विमितीय. डायमेन्शन मीन्स काय होते द्विमितीय. तर नकाशे हे काय असतात द्विमितीय असतात, आणि ही जी पृथ्वी आहे, ग्लोब मीन्स पृथ्वी, हा काय असते 3 डायमेन्शनल म्हणजे त्रिमित असतो. तर नकाशे हे 2 डायमेन्शनल असते आणि ग्लोब ही 3 डायमेन्शनल असते, हे लक्षात ठेवायचं. नंतर नेक्स्ट पॉईंट, 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट हॅव लेंथ अँड विड्थ. द प्रॉडक्ट ऑफ लेंथ अँड विड्थ डिफाईन्स एरिया. तर जे द्विमितीय म्हणजे 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असतात, टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट मीन्स द्विमितीय जे घटक असतात त्याची जी लेंथ मीन्स लांबी आणि विड्थ मीन्स रुंदी असते. तर 2 डायमेन्शनल ऑब्जेक्टला काय असते लेंथ अँड विड्थ असते, आणि ते लेंथ अँड विड्थ ही रुंदी मिळूनच त्याचे जे क्षेत्र असते डिफाईन्स एरिया म्हणजे त्याचे क्षेत्रफळ हे तयार होत असते. म्हणजे 2 डायमेन्शनल ऑब्जेक्टला लेंथ आणि विड्थ असते, आणि त्या लेंथ आणि विड्थ यांची मिळूनच त्यांची जी पूर्ण एरिया आहे त्याचे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ तयार होत असते. 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट हॅव लेंथ, विड्थ अँड हाईट. द प्रॉडक्ट ऑफ दिस प्रोव्हाइड्स व्हॅल्यूम. तर जे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असतात त्याला लांबी, रुंदी म्हणजे लेंथ, विड्थ अँड हाईट ही असते, आणि ह्या तिघांची मिळून त्याचा जो घनफळ आहे, व्हॉल्यूम आहे, ते तयार होत असते. आता व्हॉल्यूम मीन्स काय होते घनफळ. मॅप्स कॅन बी यूज टू स्टडी द होल वर्ल्ड ऑर ऑल्सो रिजन ऑफ लिमिटेड एक्सटेंट. तर आपण ह्या मॅपच्या साह्याने जो वर्ल्ड आणि जो प्रदेश आहे, रिजन आहे, त्या रिजनचाही आपण या मॅपद्वारे अभ्यास करता येतो आपल्याला. हाऊएव्हर स्मॉल ऑर लार्ज द ग्लोब, इट इज ओनली अ रिप्रेझेंटेटिव्ह मॉडेल ऑफ द एंटायर अर्थ. तर पृथ्वी हा कितीही लहान किंवा मोठा असला, म्हणजे पृथ्वीगोल हा ग्लोब हा कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण जी पृथ्वी आहे त्या संपूर्ण पृथ्वीची ती प्रातिनिधिक ही प्रतिकृतीच असते, म्हणजे ती एंटायर रिप्रेझेंटेटिव्ह मॉडेल असतं. आता 2 डायमेन्शनलमध्ये काय काय येतं बघा. अ सरफेस हॅव्हिंग 2 डायमेन्शनल लेंथ अँड विड्थ इज कॉल्ड 2 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल कशाला म्हणायचं की 2 डायमेन्शनलमध्ये जे लेंथ आहे आणि विड्थ आहे अशा 2 मिती असलेला जो पृष्ठभाग असतो, म्हणजे लेंथ आणि विड्थ या अशा 2 मिती असलेला तो
पृष्ठभाग असतो त्याला काय म्हटलं जाते, 2 डायमेन्शनल. आणि त्याचं एक्झाम्पल दिलं आहे की 2 डायमेन्शनलचं एक्झाम्पल काय आहे, जसं पेपर, ब्लॅकबोर्ड, टेबल टॉप आणि लँड हे काय आहे, 2 डायमेन्शनलचं एक्झाम्पल आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 डायमेन्शनलमध्ये यांचा समावेश होतो. 3 डायमेन्शनल, अँड ऑब्जेक्ट हॅव्हिंग 3 डायमेन्शनल सच ॲज लेंथ, विड्थ, हाईट इज कॉल्ड 3 डायमेन्शनल. आणि 3 डायमेन्शनल कशाला, ज्यामध्ये लेंथ, विड्थ आणि हाईट यांचा पृष्ठभाग असतो. आणि त्याचं एक्झाम्पल आहे अ डस्टर, बॉक्स, ग्लास, पॉट, हिल, द मून एक्सेट्रा. तर याच्यामध्ये डस्टर, डबा, पेला म्हणजे ग्लास मीन्स पेला, तांब्या किंवा जे डोंगर, चंद्र असतात त्याचा समावेश या 3 डायमेन्शनलमध्ये होतो. नंतर आहे फील्ड व्हिजिट. फील्ड व्हिजिट मीन्स भौगोलिक सहल, आणि त्याला एज्युकेशनल ट्रिप, त्याला क्षेत्रभेट. म्हणजे फील्ड व्हिजिट मीन्स क्षेत्रभेट आणि एज्युकेशनल ट्रिप मीन्स भौगोलिक सहल. A field visit is an important method of studying geography. Field visit help us to understand the geographical and social condition of a place. Moreover, it provides an opportunity to directly interact with the local people and understand their problem. तर भौगोलिक जी सहल आहे ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. आणि यात एखाद्या जर क्षेत्राला आपल्याला भेट द्यायची असेल तर आपण याच्यामध्ये भेट देऊ शकतो. आणि या फील्ड व्हिजिटमुळेच त्या ठिकाणची जी भौगोलिक किंवा सामाजिक परिस्थिती आहे ती सुद्धा आपल्याला जाणून घेता येते. त्याचप्रमाणे जे स्थानिक लोकल पीपल आहे आणि त्या लोकल पीपलशी आपल्याला चर्चासुद्धा करण्याची संधी या फील्ड व्हिजिटमुळे आपल्याला मिळत असते. With the help of your teacher, visit one of the following places to know the geographical condition of the area: a planetarium, post office, bus station, mall, hill, sea coast, small scale industry, etc. Study places like these to observe and record various features. तर आपण जे भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासाठी आपल्या जे टीचर्स असतात त्या टीचर्सच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या ठिकाणाला भेट द्यायची आहे. जसं एक्झाम्पल देणार आहे, तुम्ही कोणकोणत्या ठिकाणाला भेट देऊ शकता. जसं प्लॅनेटोरियम मीन्स काय होते, तर नक्षत्रालय. पोस्ट ऑफिस मीन्स डाकघर. बस स्टेशन, मॉल, हिल डोंगर. सी कोस्ट मीन्स समुद्रकिनारा. स्मॉल स्केल इंडस्ट्री मीन्स जे लघु उद्योग असतात, छोटे छोटे उद्योग असतात त्याचे केंद्र. ह्या इत्यादींचा या ठिकाणी आढळलेल्या ज्या काही विविध बाबी आहेत त्या तुम्हाला जाणून घेता येते किंवा त्याचे निरीक्षणसुद्धा करता येते. युअर टीचर विल गाईड यू ॲट द टाईम ऑफ द फील्ड व्हिजिट. प्रिपेअर अ questionnaire with the help of your teacher and take interviews wherever it is necessary. Note down the response, make sketches or other notes. तर आपण जे क्षेत्रभेटीत फील्ड व्हिजिट करतो त्या फील्ड व्हिजिटमध्ये जे शिक्षक असतात ते तुम्हाला काही संबंधित ठिकाणाची काय करतात, ती इन्फॉर्मेशन देत असतात. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या मदतीने तुम्ही जी प्रश्नावली तयार करायची आहे ती प्रश्नावलीसुद्धा तुम्हाला ते म्हणजे क्वेश्चन वगैरे विचारू शकतात, ते क्वेश्चनसुद्धा तुम्हाला तयार करता येईल. आणि आवश्यकता पडेल असेल तर त्याची इंटरव्ह्यूसुद्धा तुम्हाला तिथे घेता येईल किंवा त्याची नोट डाऊनसुद्धा करता येईल. तर डू यू नो हा आपल्याला घ्यायचा नाही आहे. त्यामुळे नेक्स्ट पॅराग्राफ जॉग्राफी म्युझियम. आता जॉग्राफी म्युझियम मीन भूगोल दालन. तर अर्थ इज द लार्जेस्ट ऑपरेशनल ग्लोब इन द वर्ल्ड. इट इज हाऊस्ड ॲट यरमाउथ इन द स्टेट ऑफ मेन in the United States of America. The rotation and revolution speed of this globe is maintained as per that of the earth. तर अर्थ ही काय आहे, जगातील एक सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे अर्थ. आणि तो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये जे मेन आहे राज्य, त्या राज्यात त्या राज्यात काय आहे, जे यारमत आहे, त्या यारमत येथे ही पृथ्वीची महाकाय अशी पृथ्वीची अशी महाकाय अशी काय आहे,
एक प्रतिकृती आहे आणि या पृथ्वीगोलाच्या परिभ्रमणाचा आणि परिवलनाचा म्हणजे त्याच्या रोटेशनचा आणि त्याच्या रिव्हॉल्युशनचा या वेग जो असतो तो या पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे. तर हा लेसन इथे संपलेला आहे. या लेसनवर आधारित हार्डवर्ड्स आणि क्वेश्चन आन्सर आपण बघूया. लुक ॲट हार्डवर्ड्स. डायमेन्शनल मीन्स द्विमितीय, लेंथ मीन्स लांबी, विड्थ मीन्स रुंदी. तर हे हार्डवर्ड्स तुम्हाला लिहायचं आहे आणि यावर आधारित क्वेश्चन आहे. खूप इझी आहे, काहीच हे नाही, एका याच्यात तुमचं लक्षात येऊन जाते. व्हॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ 2 and 3 डायमेन्शनल डिव्हाइस डिड यू नोट. तर द्विमितीय आणि त्रिमितीय साधनांची वैशिष्ट्ये कोणती आहे, कॅरेक्टरिस्टिक कोणत्या, तर बघा फक्त एक्सप्लेनेशनमध्ये सेकंड नंबरचा पॉईंट बघा. 2 dimensional object have length and width. The product of length and width defines area. And 3 dimensional object have length, width and height. The product of this provides volume. इथून तर इथपर्यंत हे 2 पॉईंट्स काय आहे, फर्स्ट नंबर क्वेश्चनचा आन्सर आहे आणि ते परत तुम्हाला 1 टाइम राईट डाऊन करायचा, म्हणजे 2 टाइम्स राईट डाऊन करायचा. नेक्स्ट आहे 2 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट फीचर्स कॅन बी शोन ऑन अ व्हेरी स्मॉल ग्लोब. तर आपण जे अगदी छोटा पृथ्वीगोल असतो त्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी आपल्याला दाखवता येते, आपण ते सेकंड नंबरच्या जो लेसन होतं त्यामध्ये आपण शिकलेलं आहे. ते लक्षात येते की त्यामध्ये काय येते, पॅरलल ऑफ लॅटिट्यूड्स येते आणि मेरिडियन्स ऑफ लॉंगिट्यूड येते. काय येते, पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड आणि मेरिडियन्स ऑफ लॉंगिट्यूड. तर पॅरलल ऑफ लॅटिट्यूड मीन्स अक्षांश आणि मेरिडियन्स ऑफ लॉंगिट्यूड मीन्स रेखांश. हे आपण फर्स्ट नंबरच्या लेसनमध्ये बघितलं आहे आणि ते हे आपल्याला काय त्या अगदी छोट्याशा ग्लोबवर दाखवता येते. त्याच्यामध्ये कंट्रीज, आयलँड, गल्फ्स, बे, सी, ओशियन हे सुद्धा आपल्याला बघता येते. म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीज आहे, वेगवेगळे बेटे आहे, आयलँड आहे, आयलँड मीन्स बेटे आहे, महासागर आहे, ओशियन आहे आणि मोठे मोठे जे बे ऑफ बेंगॉल आहे, अशा मोठ्या पद्धतीचे काय आहे तिथे उपसागरसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघता येते. तर ह्या बाबी आपल्याला त्या छोट्या पृथ्वीगोलावर दाखवता येते. तर ते आन्सर परत तुम्हाला 1 टाइम राईट डाऊन करायचं. थर्ड नंबर आहे विच डिव्हाइस विल बी सुटेबल फॉर अंडरस्टँडिंग द कॉन्सेप्ट ऑफ डे अँड नाईट ऑन द अर्थ. म्हणजे ज्या पृथ्वीवर होणारे जे दिवस आणि रात्र आहे याची जी संकल्पना आहे ती कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाते. अगदी सोपं आहे. एकाच ओळीत अर्थ हे आहे, आन्सर आहे. कशामुळे आपण दिवस आणि रात्र ही संकल्पना समजून घेऊ शकतो, तर या ग्लोबमुळे. कशामुळे, अ ग्लोब विल बी सुटेबल फॉर अंडरस्टँडिंग द कॉन्सेप्ट अँड डे अँड नाईट ऑन द अर्थ. हा सुद्धा आन्सर परत लिहायचा आहे. 4 नंबर आहे विच डिव्हाइस विल बी युजफुल टू शो युअर विलेज अँड सिटी. म्हणजे तुमचे गाव किंवा शहर जर आपल्याला दाखवण्यासाठी आपण कोणते साधन उपयोग करतो. कशामुळे आपल्याला शहर आणि गाव हे डिव्हाइस आपल्याला दिसते, तर कोणतं डिव्हाइस आहे, तर मॅपमुळे आपल्याला एखादा शहर किंवा एखाद्या गावचा जो नकाशा आहे तो समजू शकतो. अ मॅप विल बी यूज टू शो युअर विलेज अँड सिटी. त्या मॅपवर आपण तुमचं गाव किंवा शहर हे बघू शकतो. ते सुद्धा आन्सर परत लिहायचं आहे. विच डिव्हाइस कॅन बी इझिली कॅरीड फ्रॉम वन प्लेस टू अनादर. तर हे जे डिव्हाइस आहे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर आपल्याला सहज नेता येईल असं कोणतं साधन आहे. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला न्यायचं आहे तर काय आहे ते, मॅप. अ मॅप कॅन बी इझिली कॅरीड फ्रॉम वन प्लेस टू अनदर. मॅप हे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सहजपणे नेऊ शकतो. तर हे सुद्धा आन्सर तुम्हाला 1 टाइम राईट डाऊन करायचं आहे. सो स्टुडंट, हा लेसन इथे स्टॉप झालेला आहे आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण 4 नंबरचा जो लेसन आहे तो स्टार्ट करणार आहोत. थोडंसं त्याआधी एखादा जर पॅराग्राफ झाला आपला तर ते आपण बघू, किंवा मग हा जो फर्स्ट नंबरचा लेसन आहे त्या फर्स्ट नंबरच्या लेसनमध्ये तुम्हाला जे काही मी क्वेश्चन दिलेले आहे ते सर्व क्वेश्चन तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 हे जे खूप इझी क्वेश्चन आहे ते तुम्हाला लर्न करायचं आहे. क्वेश्चन नंबर डी आणि क्वेश्चन नंबर ई हा तर तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ते सुद्धा तुम्हाला रीड करायचं आहे, लर्न करायचं आहे. याच्यानंतर आपण झालेला पिरियड जो आहे तो रिव्हिजनमध्ये घेऊच. सो गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.